नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास, पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। अहिल्यानगर तालुक्यातील वाळकीसह परिसरातील कामरगाव, बोरवाडी, अकोळनेर, सारोळा, कासार, अस्तगाव, पिंपळगाव, कवडा, खडकी आदी गावात सोमवार दिनांक 15 सप्टेंबर पहाटेपासून झालेल्या जोरदार पावसामुळे वालुबा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीवरील पूल, लेंडी, ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे सोमवारचा आठवडे बाजार असल्याने भाजी विक्रेते, व्यापारी, ग्राहक यांचे मोठे हाल झाले। जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत त्यांना प्रवास करावा लागत होता। राळेगण, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, राळेगण, म्हसोबा, देऊळगाव, सिद्धी येथीलही अनेक प्रवासी काही काळ अडकून पडले होते। वालुंबा नदीवरील लेंढी ओढ्यावरील दोन्ही पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। वालुंबा नदीला मागे मंगळवार दिनांक 27 मे रोजी पहिल्याच पावसात महापूर आला होता। यामध्ये गाळेधारकांचे, व्यावसायिकांचे, शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले होते। त्यावेळेसही पुलाला मोठे भगदाड पडले होते। तात्पुरती पुलाची मलमपट्टी करून वाहतूक सुरू करण्यात आली होती। आताही या पावसात पुलाला मोठे भगदाड पडले आहे। सन 2017 मध्येही असेच मोठे नुकसान झाले होते। शालेय विद्यार्थी, प्रवासी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची उंची वाढवावी, नदीपात्रातील पूर नियंत्रण रेषेच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावीत, ग्रामसचिवालयाची धोकादायक झालेली इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। वाळकी तालुका अहिल्यानगर येथील सोमवारी झालेल्या पावसामुळे लेंडी नदीला पूर आला होता। यावेळेस जीव धोक्यात घालून प्रवास करताना प्रवासी। अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर कासार। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।